फक्त 6,000 रुपयाच्या मंथली SIPने सुरुवात करून तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणाचा खर्च 1ली ते 10वी पर्यंत पूर्ण करू शकता. हे तुम्हाला माहिती आहे का? होय, अगदी बरोबर ऐकलंत. बहुतांश पालकांना वाढत्या शाळेच्या फीची काळजी असते, पण लवकर सुरुवात करून शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास हा प्रवास खूप सोपा होऊ शकतो हे अनेकांना माहीत नसते. भविष्यातील पगारावर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही अशी व्यवस्था तयार करू शकता जिथे तुमची गुंतवणूकच तुमच्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावेल. हे नेमकं कसं काम करतं हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सोपं आणि प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन सांगणार आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट नक्की समजून घ्या. हे फक्त एक उदाहरण आहे, अंतिम कॅल्क्युलेशन नाही. शाळेची फी, मार्केट रिटर्न्स, गुंतवणुकीची रक्कम या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्यामुळे याकडे फक्त एक मार्गदर्शक उदाहरण म्हणून पहा. या प्लॅनसाठी आपण काही वास्तववादी गृहीतके घेतली आहेत. आपण दरमहा 6,000 रुपयाच्या SIPने सुरुवात करतो. दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक लक्षात घेऊन आपण अपेक्षित वार्षिक परतावा 15% दरवर्षी धरला आहे. SIPचा कालावधी आपण 11 वर्षांचा गृहीत धरला आहे, कारण ग्रेड 1 सुरू होण्याच्या 2 वर्षाआधी आपण गुंतवणूक सुरू करतो व इयत्ता 9वी झाली की 10वीची फी भरून हा खर्च संपतो. यामुळे तुमच्या पैशाला कंपाऊंडिंगसाठी जास्त वेळ मिळतो. यासोबतच आपण दरवर्षी SIPमध्ये 15% वाढ म्हणजेच स्टेप अप गृहीत धरली आहे. कालांतराने तुमचे उत्पन्न वाढत जाते, त्यामुळे गुंतवणूक वाढवणे अवघड वाटत नाही आणि आर्थिक ताणही जाणवत नाही. आता शाळेच्या फीबद्दल बोलूया. आपण पहिलीची फी 1,00,000 रुपये धरली आहे, जी अनेक शहरांमध्ये आधीच मोठी रक्कम मानली जाते. यावर आपण दरवर्षी 15% वाढ गृहीत धरली आहे, ज्यामध्ये एज्युकेशन इन्फ्लेशन आणि पुढच्या वर्गाची वाढ दोन्ही समाविष्ट आहेत. म्हणजेच पहिलीची फी 1,00,000 रुपये असेल तर दुसरीची फी सुमारे 1,15,000 रुपये होईल. तिसरीची जवळपास 1,32,000 रुपये असेल आणि अशा प्रकारे दरवर्षी फी वाढतच जाईल. टॅक्सबाबत एक गोष्ट लक्षात घ्या. या उदाहरणात आपण कॅपिटल गेन टॅक्स विचारात घेतलेला नाही, कारण विड्रॉल्स शक्यतो टॅक्सेबल लिमिटच्या खालीच आहे. आता या डिटेल कॅल्क्युलेशनकडे पाहूया. या शीटमध्ये आपण वर्षानुसार संपूर्ण मॅपिंग केले आहे. प्रत्येक वर्षाची मंथली SIP, त्या वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजे SIP गुणिले 12, मंथली इन्व्हेस्टमेंट्समधून मिळालेला ॲन्युअल गेन, तयार झालेला टोटल कॉर्पस, 1ली ते 10वी पर्यंतची इन्फ्लेशन ॲड करून आलेली स्कूल फी दर्शवणारा विड्रॉवल आणि फी भरल्यानंतर उरलेला क्लोजिंग बॅलन्स. हे सर्व स्पष्टपणे दाखवले आहे. या स्ट्रॅटेजीची खरी ताकद म्हणजे दरवर्षी शिक्षणासाठी पैसे काढल्यानंतरही तुमची गुंतवणूक पूर्णपणे संपत नाही. उरलेला कॉर्पस मार्केटमध्येच राहतो आणि पुढे कंपाऊंडिंग करत राहतो. खऱ्या आयुष्यात याचा अर्थ काय? तुमचं मूल हायर ग्रेड्समध्ये पोहोचल्यावर अचानक लाखो रुपये जमा करण्याची गरज पडत नाही. तुमची गुंतवणूक आधीपासून तुमच्यासाठी काम करत असते. SIPमधून मिळणारे गेन्स फी भरण्यात मदत करतात आणि तुमच्या उत्पन्नावरचा ताण कमी करतात. आज 6,000 रुपयांची SIP छोटी वाटू शकते, पण शिस्त, दरवर्षीची वाढ आणि कंपाऊंडिंग यामुळे भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक सुरक्षा तयार होते. आता याच्या उलट परिस्थितीची कल्पना करा. जर तुम्ही गुंतवणूक उशिरा सुरू केली तर शाळेची फी भरण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावा लागू शकतो, फिक्स डिपॉझिट्स तोडावे लागू शकतात किंवा इमर्जन्सी सेव्हिंग्स वापरावी लागू शकते आणि यामुळे अनावश्यक आर्थिक ताण निर्माण होतो. पण योग्य वेळी प्लॅनिंग केल्यास फी प्रिडिक्टेबल आणि मॅनेजेबल बनते. सगळ्यात मोठा धडा अगदी साधा आहे. मोठ्या रकमेने सुरुवात करणे गरजेचे नाही, पण लवकर सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गुंतवणुकीमध्ये तुमचा सर्वात मोठा मित्र म्हणजे वेळ. तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे प्लॅनिंग करण्यासाठी हा एक्झॅक्ट एक्सेल कॅल्क्युलेटर हवा असेल तर तुमचा ईमेल ID कमेंट करा. आम्ही तुम्हाला एक्सेल पाठवू. या एक्सेलमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार शाळेची फी, गुंतवणुकीची रक्कम, एज्युकेशनल इन्फ्लेशन रेट, इन्व्हेस्टमेंट रिटर्न रेट आणि ॲन्युअल स्टेपअप बदलू शकता.
आणि तुमच्यासाठी एक टेलर्ड प्लॅन तयार करू शकता. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल प्लॅनिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.